अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी इथं नगर परिषदेच्या निवडणुकीकरता 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे। शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सोबळावर ही निवडणूक लढवली जाते। शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार आहे। या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा बॅनर शहरातील मुख्य रस्त्यांवर लावण्यात आले होते। मात्र नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं पोलिसांच्या बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांचे शुभेच्छा बॅनर काढून घेण्याची मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। प्रशासनाने यावर बोलणं टाळलं होतं। 12 वाजता एकनाथ शिंदे यांचा रोड शो अंजनगाव शहरातून निघणार आहे। अंजनगाव नगरपालिका निवडणुकीसंदर्भात 20 तारखेला मतदान होणार आहे। अशाच जर आपण पाहताल की आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा अंजनगावला यांचा रोड शो या ठिकाणी आहे। अशाच जर आपण पाहताल की या रोड शो दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छेचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले होते। मात्र हे बॅनर आता नगरपालिका प्रशासनाने काढण्यात येत आहे। आपण जर पाहताल की ज्या मुख्य रस्त्यावर जे बॅनर लावण्यात आले आहे हे बॅनर नगरपालिका प्रशासनाने संपूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तात या ठिकाणी हे बॅनर काढण्यात जात आहे। हे बॅनर काढण्यामागे नेमकं कारण काय आहे आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो पूर्वीच हे बॅनर काढण्यात जात आहे, याचे नेमकं कारण काय हे सुद्धा आपण येथील जे प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून जाणून घेऊया। काली काढले आम्ही, काली शहरातले पूर्ण बॅनर काढले आम्ही। आज हे सकाळी लावण्यात आलेले आहे। सकाळी लावण्यात आल्यामुळे आता आम्हाला हे निदर्शनास आले, आम्ही काढून